म्हणजे सेवा भावनेतनं सुद्धा आपल्या आतले जे विचार आहे ते बदलायला लागतात. मग आपण जर स्वतःहून थोडंफार काही गोष्टी दिल्या तर काय फरक पडतोय. बरोबर. आणि ज्यावेळेस द्यायला लागतो ना तर देता देता ऑटोमॅटिक आपल्याला त्यातनं काहीतरी मिळायला लागतं. काहीतरी म्हणजे काय, एक तर आनंद मिळायला लागतो, आशीर्वाद मिळायला लागतात, 4 लोक बघतात ते त्यांना सुद्धा छान वाटतं, ते सुद्धा कौतुक करायला लागतात. पण काय काय ठिकाणी असं होतं की सून करतेच आहे किंवा सासू करतेच आणि त्याचं कोणाला काहीही घेणं देणं नाहीये. मग तिथे पण आपण थोडंसं खाली खाली येतो की मग मी कशाला करायचं, माझं काय एवढंच काम आहे का, मला माझं आयुष्य आहे. कोणी असू द्या, सासू असू द्या, सून असू द्या, किंवा कधी कधी असं होतं ना सासू घरातलं काहीच सुनेला द्यायला तयार नसते. काहीच म्हणजे कसं, अथॉरिटी, की माझं घर आहे, ही आत्ताच आलीये, मी इतका मोठा संसार उभा केलाय आणि मी हिच्या हातात देऊ. मग काय होतं, 3 महिने तो सिलेंडर जात होता, आता सून आल्यानंतर तो सिलेंडर आहे 2च महिने जातोय. मग सासू तिथे पण सुनेला ऐकवायला लागते, बघ तू, मी होते, मी संसार असा करत होते, हे करत होते. ठीक आहे ना, तुम्ही ज्यावेळेस करत होता त्यावेळेस सून नव्हती ना. आज एक मेंबर तुमच्या घरात वाढलंय, त्यामुळे पाहुणे येणं जाणं वाढलंय, हे पण तर लक्षात घ्यायला पाहिजे. फक्त माझ्या काळातलं आणि तुझ्या काळातलं, मी असं करते आणि तू असं करते, ह्या गोष्टी बाजूला ठेवणं खूप गरजेचं आहे. अशी तुलना नाही केली पाहिजे. तो काळ वेगळा, हा काळ वेगळा, कितीतरी गोष्टी बदलतात. तुम्ही सोडून द्यायला ज्यावेळेस लागतात ना त्यावेळेस तुमच्या एकमेकांबद्दल प्रेम भावना जागृत व्हायला लागतात. बरोबर. म्हणजे ते सोडूनच कसं द्यायचं, म्हणजे त्याच्यासाठी ती शक्ती कशी जागृत करायची, कारण ते अवघड वाटतंय. राजयोगा मेडिटेशन हे जे आहे हे तुम्हाला आतून स्ट्रॉंग बनवेल. योग्य काय अयोग्य काय हे तुम्हाला लक्षात यायला लागेल. आणि ज्यावेळेस तुम्हीच आतून शक्तिशाली झालेले आहात तर लेट गो करणं तुम्हाला काहीच अवघड नाहीये. त्या गोष्टीला सोडून देणं, त्या गोष्टीला फुल स्टॉप लावणं की हो ठीक आहे, काय हरकत नाहीये, तुम्ही खूप सहजरित्या कराल. कारण राजयोगा मेडिटेशन आपल्याला खूप आतून शक्ती देत असतो आणि त्याचबरोबर ज्ञानाचा सुद्धा आपल्यामध्ये विकास व्हायला लागतो. कारण ज्ञानाचा अभाव असल्यामुळेच ह्या गोष्टी आपल्या समोर येतात. मग अज्ञान म्हणजे काय, तर अंधकार. जसं अंधारात आपण चालतोय, एखादी दोरी जरी आपल्या पायाला लागली ना तरी आपण साप म्हणून घाबरू शकतो. पण तिथे प्रकाश असेल, साप जरी असेल तर तुम्ही एकदम व्यवस्थित शांत राहाल की हा साप चाललेला आहे, त्याला जाऊ द्याल, किंवा तो तिथेच बसलेला आहे तर तुम्ही कोणाला तरी सांगाल की अरे अशा ह्या ठिकाणी साप आहे. म्हणजे ज्ञान आपल्या जीवनामध्ये येणं म्हणजे काय, ज्या आपल्या आसपास ज्या गोष्टी घडतात ते जे काही समस्या आहेत ह्यांचं समाधान कसं करायचं, ह्या गोष्टींना आपण कशा पद्धतीने हँडल करायचं, ह्याचं ज्ञान आपल्याकडे येतं. कारण आपण जे बघतोय ना तसं नाहीये. मग आपल्या आसपास खूप गोष्टी घडतात, ते आपल्या जीवनामध्ये समस्या आहे, आपण समस्येला पकडून ठेवतो. त्या समस्येवरती समाधान प्राप्त करण्यासाठी देखील आपल्याला विशिष्ट ज्ञानाची गरज आहे. मग हे ज्ञान आपल्याला राजयोगा मेडिटेशन मधून नक्कीच मिळेल. दीदी, म्हणजे असं लक्षात येतंय की राजयोगानी एक समज मिळते, स्पष्टता येते, परिस्थितींना सामोरं जाण्याची शक्ती प्राप्त होते. तर राजयोगानी अजून काय प्राप्ती होते, या ज्ञान मिळाल्यावर अजून काय मिळतं? ज्ञान जसं आता तुम्ही बोललात ना की समजतंय, परंतु ते आणायचं कसं जीवनामध्ये, प्रॅक्टिकल आणायचं कसं जीवनामध्ये, की मला हे सोडायचं आहे, मला हा फुल स्टॉप लावायचा आहे. पण ती व्यक्ती बघितल्यानंतर किंवा ते कर्म आठवल्यानंतर किंवा ते शब्द आठवल्यानंतर परत आतून भरून येतंय, दुखावलं जातंय, घडलेल्या असतील गोष्टी, त्या मला सोडायच्या आहे. तर ती शक्ती येण्यासाठी जसं मी सांगितलं ना राजयोगा मेडिटेशन, त्यातून आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. मग हे ज्ञान असं आहे की जसं आता ती सून त्या घरामध्ये आली, हे पूर्वजन्मी पण एखादं असू शकतं, मी तिची सून असू शकेल, ती माझी सासू असेल. आता ती सासू होती मागच्या जन्मामध्ये, आज ती ह्या ठिकाणी सून बनून आली. म्हणजे पूर्वजन्माचं पण आपलं नातं आहे, देणं घेणं आहे.
प्रत्येक जण आपला पार्ट इथे प्ले करत आहे किंवा पार्ट करत आहे. मग सून आहे, सासू आहे, ह्या सगळ्या. मग ह्या ज्ञानाचा उपयोग अशाही पद्धतीने होतोय की ठीक आहे, आता आम्ही दोघी सासू सुना झालेला आहोत, तर आता आम्ही जे आमचं काही देणं घेणं आहे, आता सुनेला तर मी काय तिच्या घरी सोडून येणार नाहीये, ती माझ्याकडेच असणार आहे, किंवा मी काय आता इथून कुठे जाऊ, म्हातारी झाले, काय करू, त्यापेक्षा ठीक आहे ना, मी तिला आपलं सांभाळून घेईल, मी थोडी शांत राहील. तिला जास्त राग येतो किंवा ह्या गोष्टीने, मग मी तिथे इंटरफिअर नाही करणार, मी शांत राहील. किंवा सून पण जर राजयोगा मेडिटेशन करत असेल तर ती पण विचार करते की अरे त्यांनी खूप सहन केलंय, शून्यातनं त्यांनी हे निर्माण केलेलं आहे, तर त्यांचाही तो अधिकार आहे आणि त्या तशाही मोठ्या आहेत, तर त्या बोलल्यात तर एवढं काही नाहीये. तो त्यांचा रोल त्या छान प्ले करतात ते, आणि मला माझा रोल प्ले करायचा आहे. म्हणजे हे समजायला लागतं, त्यातनं जी भूमिका आहे प्रत्येकाची ती लक्षात यायला लागते.